जिंकलेला आहे। या सामन्यामध्ये पाहायचं कशा प्रकारची कामगिरी होईल। चला दोन्ही टीम कृपया विनंती असेल आपले 12th मॅन आमच्याकडे पाठवून द्या। रायरेश्वर रॉकेट मित्रांनो पहा रॉकेट योगेशने इथे खरं तर लॉन्च केलेले होते पाठीमागच्या मॅच मध्ये। वन ऑफ द फास्टेस्ट 50 या टुर्नामेंट मधील योगेशच्या नावावरती राहिलेली आहे। चला वेळ वाचवा आणि सामना लवकरात लवकर सुरू करून घ्या। पंचांना सुद्धा विनंती आहे विनोद सर लवकरात लवकर सूचना द्या आणि सामना सुरू करून घ्या। आणि महादेव कांबळे विनंती असेल आपण टॉस्क बॉस इथे या। मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपली वाट पाहते। 5 षटकांचा सामना आपण जर पाहिलं तर सूर्य मावळतीला खर तर जातोय। मैदानावरती आपण पाहतोय ऊन सावलीचा खेळ सुरू आहे। आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष झाला। पंचांचा इशारा लेट्स प्ले। डावाला होते सुरुवात विजयदुर्ग वर्सेस रायरेश्वर रॉकेट्स। ऑन स्ट्राइक फलंदाज आपण पाहतोय सुजित। नॉन स्ट्राइक हिंडला प्रथमेश तर गोलंदाजीच्या मार्कवरती ताहेर शेख। फास्टर एक वेगवान गोलंदाज। या फलंदाजाची एक खासियत राहिलेली आहे। बरेचसे फलंदाज ऑफस्टंपच्या बाहेर शपल होतात पण हा फलंदाज लेग स्टिकच्या बाहेर शपल होतो आणि ऑफ साइडला टार्गेट करतो। जबरदस्त ताहेर यांच्यावरती चढलेलं आक्रमण आणि त्यांचं सहर्ष असं स्वागत केलं गेले। एक दणदणीत खणखणीत चौकार खेचून या ठिकाणी मागचा जो सामना झाला त्याचा मॅन ऑफ द मॅच महादेव याला मी निलेश दादांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी म्हणून त्याला या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। अभिनंदन महादेव कांबळे सर। पुढील सामन्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा। जाऊयात मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार दुसरा चेंडू इथे मात्र चांगला कमबॅक करणार आहे डॉट चेंडू आहे। यस परत एकदा फटका इथे मात्र फसलाय। दीपक गुजर टेकन व्हेरी गुड कॅच। धक्का क्रमांक 1 पहा दादा काय सुंदर झेल टिपलाय पहा। मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या मैदानावरती फुटवर्क हे चांगलं असणं गरजेचं आहे। ते भले क्रिकेटच्या पिचवरती बॅटरचा असू द्या किंवा क्षेत्ररक्षणामध्ये फिल्डरचा असू द्या हे फुटवर्क खूप दर्जाचं असणं गरजेचं आहे। 4 धावसंख्येवरती आपण पाहतोय विजयदुर्ग विक्टर संघाला लागलेला हा पहिला धक्का। न्यू बॅटर आपण पाहतोय अजिंक्य बाबर जो की या आधीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी होता। बेस्ट वर्स बेस्टची लढाईत कोण बाजी मारेल पाहायचं आहे। हलक्या हाताने फक्त टॅप केलंय दिशा दाखवले एक क्षेत्ररक्षक आहे। एक धाव मिळेल एका धावेच्या मतीने धावफलकावरती 5 धावा। पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे। 5 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये इथे बनवलेल्या आहेत। ओहो बॅटची कडा टॉप एज आणि चेंडू लॉंग लेगला जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी।
जास्त वेग असेल ना तो एक तो आबाद नाही तो बरबाद असं आपण नेहमी म्हणतो. इथे आपण पाहतोय टॉप एज लागून चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर चौकार आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त एक सुंदर दृश्य मैदानाच्या आतमध्ये आहे. या संध्याकाळच्या सायंकाळच्या सत्रामध्ये हा सुरू असलेला सामना इथे जर पाहिलं ना तर पंचांनी हा चेंडू इथे मात्र लीगल घोषित केला आणि या लीगल अर्थातच डॉट चेंडून इथे होईल. पहिल्या षटकाची सांगता विजयदुर्ग विक्टर्स 9 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. आणि याच दरम्यान इथे आपण पाहतोय पन्हाळा लिजेंड संघाचे संघमालक GP एंटरप्राइजेसचे सर्व आमचे परम मित्र गणेशजी खानेकर सर आपल्या मित्र परिवारासह या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. दुसऱ्या षटकामध्ये पाहायचं स्वप्नील यांच्यावरती आपण पाहतोय संघनायकाने इथे मात्र विश्वास दाखवलेला आहे. अशा प्रकारे इथे गोलंदाजी करेल स्वप्नील. जर तुम्ही पाहिलं ना तर रायरेश्वर रॉकेट संघाचा पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिलेला खेळाडू आहे. तब्बल 4 विकेट्स त्यांनी आपल्या एकाच मॅच मध्ये इथे घेऊन तो किताब पटकावला होता. परत एकदा बेस्ट वर्सेस बेस्टची लढत. ओहो खोला टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. तिथे आपण पाहतोय शॉर्ट कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल. एक धावफलकावरती ऍड होईल. दुहेरी अंकामध्ये जाणारा धावफलक आणि निश्चित आपण पाहतोय क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक अर्थातच 10 धावा तुम्हाला स्कोर वरती पाहायला मिळतील. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर इथे फलंदाजाला चेस केलं गेलंय. यस पंचांकडे खरं तर आशेच्या नजरेने पाहिलं जातंय जरूर पण पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत आणि पंचांशी कुठलाही वाद घालू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. यस रोहित शर्माला आपण पाहिलेलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तसं त्याला वाटलं प्रथमदर्शी प्रत्येकाला असं वाटतं बॅटरला प्रत्येक चेंडू हा वाईट नोच वाटतो पण पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. पंच अतिशय योग्य आहेत. ओ हो इथे काय तर इथे हा चेंडू वाईट बॉल आहे. अवांतर धावेने धावफलकावरती वाढ होत असताना आपण इथे पाहतोय धावफलकावरती 1चं समीकरण आहे मित्रांनो. 11 धावा 1 विकेट 1 पॉइंट 2 षटकामध्ये. एक बरेच वेळेस खरं इथे आकडा हा पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय मिस टाइम फटका शॉर्ट कव्हर्स मध्ये. हो नजर हटी और दुर्घटना घटी. पण झेल टिपण्याचा हा प्रयत्न खर तर हा टाळ्या होण्यासारखा आहे. चला प्रेक्षकांना विनंती आहे या प्रयत्नासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यस थँक्यू. गर्दी प्रेक्षकांची गर्दी आपल्या TPL साठी आहे पण तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी अशी सुद्धा आहे. 50 रुपयाचं कुपन इथे समालोचक कक्षामध्ये आहे. 50 रुपयामध्ये तुम्ही LED TV अर्थात स्मार्ट वॉच जिंकू शकता. याची सुद्धा तुम्ही खरं तर नशीब आजमावून पहा एकदा. ओ हो काय फटकाय ग्लोरियस हाय अँड हँडसम षटकार. फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. अजिंक्य बाबर याच्या बॅट मधून 18 धावा धावफलकावरती आहेत. वा भाई वा जबरदस्त. परत एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. अजिंक्य बाबर ऑन फायर. चार षटकार 4 चेंडूवरती 4 विकेट आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. एक होता तो करण जाधव ज्यांनी 4 चेंडूवरती 4 विकेट घेतले. दुसरा योगेश 4 चेंडूवरती 4 षटकार आणि इथे अजिंक्य हो नशिबाची साथ मित्रांनो. नसीबी हमेशा बहादुर का साथ देत आहे. निलेश दादा एक गोष्ट सांगाविषयी की नाही की खरं तर कळत नाहीये पण लकी ड्रॉ ही अशी एक गोष्ट आहे ना. आमचे गुरु मला नेहमी सांगायचे मित्र फक्त आयुष्यात एक चान्स असा ठेवा ना तिथे तुम्ही कमबॅक करू शकावे. म्हणजे नेहमी असं सांगायचे की ठीक आहे तुम्हाला 100 रुपयांनी काही फरक पडत नाही पण 1 कोटीचं तिकीट तुम्ही लॉटरीचं प्रत्येक महिन्याला काढलं पाहिजे. चान्स असला पाहिजे आयुष्यात तुमच्यापाशी एक चान्स. त्याच्याने तुम्हाला जगण्याची एक हिंमत येते. भले फेल व्हाल तुम्ही पण एक चान्स असलाच पाहिजे. तसा हा लकी ड्रॉ आहे. नसीब आजमावायचा असेल ना तर तुम्ही आजमावायला पाहिजे.
24 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. चांगलं कमबॅक. परत एकदा आपण पाहतोय बराचसा अनुभव आपल्या पाठीशी घेऊन निलेश पाडाळे गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होत आहेत. खरं तर फिरकीचा जादूगर म्हणून पिंपरी चिंचवड परिसरामध्ये या खेळाडूची एक वेगळी ओळख आहे. एक लिजेंड खेळाडू म्हणून त्याच्याकडे आम्ही पाहतो. असे निलेश पाडाळे आता गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होत आहेत. वा 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 भाई वा. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, इट्स जस्ट लाईक अ वाव. षटकार. तीस धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती निलेश दादाचं सुद्धा या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत केलंय. यावेळेस इथे आपण पाहतोय कम खर्चावर जादा मुनाफा. क्षेत्ररक्षकाला चेंडूने दिलाय गुंगारा. चेंडू फरार, सीमारेषा पार, चौकार. पाहिलं टॉस झाला. विजयदुर्ग संघाच्या संघनायकाने टॉस जिंकला. त्यानंतर जर त्यांनी पाहिलं ना तर त्यांनी एकच सांगितलं की समोरच्या टीममध्ये योगेश सारखे तडाखेवान फलंदाज आहेत तर कमीत कमी आम्हाला 80+ धावा इथे बनवाव्या लागतील. आणि त्याच उद्देशाने त्याच इंटेंटने मैदानाच्या आतमध्ये टीम उतरली. आणि धावफलकावरती पाहता पाहता इथे जर आपण पाहिलं तर एका धावेच्या मदतीने तब्बल 35 धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. एका बाजूला आपण पाहतोय अजिंक्य बाबर 5 चेंडू आणि 14 धावा. दुसऱ्या बाजूला प्रथमेश बारने 7 चेंडू आणि 16 धावा. जबरदस्त पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्ड होत असताना संध्याकाळच्या सत्रातील हा सामना, यानंतर सुद्धा अजून एक सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. यावेळेस इथे आपण पाहतोय भन्नाट वेग, प्रचंड वेग त्या चेंडूवरती ते पाहायला मिळालाय. पहिले 2 चेंडूवरती बॅटर हवी होते, त्यानंतरचे 2 चेंडू इथे मात्र निलेश सरांचे आहेत. या षटकामध्ये आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 11 धावा इथे खर्च होत आहेत. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 35 धावा. प्रोजेक्टेड स्कोर पाहिला तर 65 धावा. यावेळेस स्टेप आउट करून फुल टॉसचा खरपूस समाचार, रनांचा फुल टोल वसूल केला गेलाय. षटकार. लाडके समालोचक आहेत या TPL चे नव्हे तर सम्राट मित्रमंडळाचे. पण सर खरं तर तुम्ही गोलंदाजी तुमचा प्रमुख अस्त्र होतं, तुम्हाला माहिती आहे. पण गोलंदाजाबद्दल फारसं कोणी जास्त बोलतच नाही. पहा, एखाद्या गोलंदाजाने एखाद्या सामन्यामध्ये फक्त 4 चेंडूवरती 4 षटकार खाऊ द्या, तोच प्रसंग आयुष्यभर तो कॅप्टन डोक्यात ठेवतो. पण एखाद्या बॅटरने एकाच मॅचमध्ये 3 षटकार मारू द्या, तो बॅटर आयुष्यभर षटकारच मारतो, अशी खरं तर त्याची ख्याती होते. पण तसं नाहीये. गोलंदाज सुद्धा चांगली कामगिरी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतात. पण इथे काय तर परत एकदा इथे मात्र वार चढवलेला आहे, आक्रमण चढवलेलं आहे आणि हा सुद्धा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाडलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती तब्बल 47 धावा. 18 चेंडूंचा खेळ झाला, तब्बल 47 धावा. पहा, ही आहे मॅच, ही आहे बिग फाईट, हा आहे चुरशीचा सामना, बेस्ट वर्सेस बेस्टची लढत. एका बाजूला आपण पाहतोय रायरेश्वर तर त्यांच्या विरोधात विजयदुर्ग. आपण पाहतोय ताहेर शेख पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केला, एक फलंदाज बाद केलाय. अतिशय महत्वपूर्ण डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. चौथ्या षटकामध्ये आकुटप्प्याचा बॉल पंचांनी दंडित केलंय, वाईट चेंडू ते घोषित केलाय. अवांतर धावेने धावफलकावरती वाढ होत असताना 48 धावा. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे, कारण प्रत्येक धाव तुम्हाला इथे या मोठ्या सन्मानाच्या मानाच्या कपाकडे तुमचा हात पोहोचवणारी आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला इथे आता जिंकणं गरजेचं आहे. परत एकदा फुलटॉस चेंडू आणि जर तुम्ही पाहिलं ना, क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक आहे. एकाच धावेवरती ते समाधान मानलं जातंय. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती ते जाऊन पोहोचतायत. विजयदुर्ग विक्टर्स हा संघ 49 इथे धावा बनवलेल्या आहेत. अजून एका धावेची आवश्यकता आहे. पण जबरदस्त एका चांगल्या बॅटिंग फ्लो मध्ये इथे बॅटिंग केली. प्रोजेक्टेड स्कोर जो की संघनायकाने आधीच प्रेडिक्ट केला होता की आम्हाला 80 बनवायच्यात. 77-78 धावसंख्येपर्यंत याच गतीने जर धावा बनवल्या ना तर तिथपर्यंत ते मजल मारू शकतात. ओहो, परत एकदा आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू, ब्रह्मास्त्र इथे मात्र यूज केलेला आहे आणि या चेंडूवरती फलंदाज काही करू शकले नाहीत.
खरं तर गोलंदाजाचं इथे मात्र आता कौतुक असेल. 2 चेंडू हाताळलेत, लीगल डिलिव्हरीज, 2 धावा खर्च होताना आपण पाहिलेले आहेत. 49 धावसंख्येवरती स्थिरवलेला स्कोर कार्ड आहे. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गच असताना बॅटची कडा, शॉर्ट थर्ड मॅन तिथे आहे. एक धाव पूर्ण होईल. अभिनंदन विजयदुर्ग विक्टर्स, तुमच्या 50 धावा इथे पूर्ण होत आहेत. यस, टाळ्यांचा गजर, कौतुकाची थाप इथे मात्र बॅटरच्या खांद्यावरती दिली जाते. 50 धावा पूर्ण होत आहेत. यापुढे किती आणि किती खरं तर धावा इथे बनवले जातील त्याच्यावरती क्वेश्चन मार्क आहे. 50 धावा धावफलकावरती, 50. शेवटचे 9 चेंडूंचा खेळ इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस प्रथमेश बारने काय फटका खेळलाय. ओ हो 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 हो, इथे 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 आपण पाहतोय पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. मला वाटतंय चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवलेला आहे. नाही, वा, पण पहा काय स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे. पहा खरं तर खेळाडूतीचं दर्शन आहे. स्वतः क्षेत्ररक्षकाने सांगितलंय की हा चौकार आहे. चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती 54 धावा. आमच्या लोंढी सरांचे छोटा मित्र राजवीर इथे आहेत. सामन्याचा आनंद इथून समालोचन कक्षातून घेत आहेत. परत एकदा फटका, सूर्य क्षेत्ररक्षक पाहायचं, खिलाडी के मस्तक में दस्तक, ये लगा TPL सिक्सर. काय फटकेबाजी आहे पहा. मला वाटते बाळा ठाकूर तिकडे मिळाला की काय, आता तिकडल्या टीम मध्ये गेला की काय. यस, आपण पाहतोय बराच खरं तर प्रतिसाद मैदानाच्या बाहेरून सपोर्टर्स करून इथे मात्र जल्लोष केला जातोय. यासाठी तर प्रेक्षक इथे येतात. परत एकदा आपण पाहतोय फटका, सूर्य क्षेत्ररक्षक पालच्या पाठमोरा जरूर आहे, पण चेंडू सरळ जाईल डीप फाईन लेगला, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पाहिलं ना तर हाय स्कोरिंग मॅचेस झालेले आहेत सर, त्यामुळे थोडासा टाइम आपला एक्स्ट्रा सुद्धा लागू शकतो. 64 बनवले गेलेत. अजून शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील आणि आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. बॉलर नेम प्लीज. यस, आनंद. आनंद येत आहे तिथे. आनंद पाहायचे कशा प्रकारची ते गोलंदाजी करतील. 64 बनवले गेल्यात. पहा प्रत्येक कुठल्याही गोष्टीमध्ये खरं तर एक रोड मॅप इथे खरं तर तयार करणं गरजेचं असतं. आपल्याला कशा प्रकारे तिथे पोहोचायचं आहे. संघनायकाने सांगितले की आम्हाला 80 धावा इथे बनवायच्या आहेत आणि त्याच उद्देशाने ते मैदानाच्या आतमध्ये पोहोचले. इथे पाहायचे फेकी अतिशय खराब आहे. 2 धावा ते रोखू शकणार नाहीत. आपण जर पाहिलं तर पहा चेंडूला या क्षणी ते मात्र आता अडवलेला आहे, कव्हर केलेला आहे. शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय 2 धावा. 2 धावेच्या मतीने आपण पाहतोय 66. काय जबरदस्त पार्टनरशिप इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एका बाजूला आपण पाहतोय अजिंक्य बाबर 11 चेंडू 19, दुसऱ्या बाजूला प्रथमेश बारने 11 चेंडू आणि 31 धावा. बॅटची कडा, इथे विकेट किपर कुठलीही चूक करणार नाहीत. कॉट बिहाइंड योगेश, इथे मात्र टिपताय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. डीजे विनंती आहे बॅटर लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये या, कारण यानंतर अजून एक आपल्या दिवसातील आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्या सर्वांना पाहायचा आहे. प्रेक्षक सुद्धा आतुरतेने त्या सामन्याची वाट पाहत आहेत. 66 बनवले गेलेले आहेत. बॅटर तयार राहा विनंती आहे आणि कृपया फिल्डिंग टीम विकेट पर्यंत टीम मीटिंग घेणं टाळा. 66 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. न्यू बॅटर शरद सुद्धा इथे आक्रमण करताय. चेंडूला पाठवून दिले डीप फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो फलंदाज इथे मात्र आक्रमक इंटेंटनी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. 70 धावसंख्येवरती जाऊन पोहोचतायत विजयदुर्ग विक्टर्स.
आज खर तर विक्ट्री करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. फुल टॉस चेंडू कव्हर्स मध्ये, क्षेत्ररक्षकाकडून कुठलीही चूक होणार नाही. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर 71 धावा पहिल्या इनिंग मधील आपण पाहतोय. 4.4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 71 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. हे चेंडू विशेष बनवले जातील का? ओहो हो, परत एकदा आपण पाहतोय जोरदार बॅट इथे घुमवली गेली, पण बॉल आणि बॅटचा इथे मात्र संपर्क नाहीये. शेवटचा अंतिम चेंडू या इनिंग मधील अतिशय महत्वपूर्ण निर्णायक असणार आहे, कारण याच धावा तुम्हाला दुसऱ्या इनिंग मध्ये जय आणि पराजयाच्या आड येणाऱ्या असणार आहेत. 71 धावा धावफलकावरती. परत एकदा इथे आपण पाहतोय धाबाची संधी. योगेश पाहायचंय पंचांचा निर्णय बाकी आहे. चला, तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे, पण या फिल्डिंग टीम आपण बाहेर यायचं आहे. बॅटिंग टीम लागलीच. विजयदुर्ग विक्टर्स आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला, अवघ्या काही क्षणात निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. रायरेश्वर टीम आपल्याला सेकंड बॅटिंग करताना पाहायला मिळेल. विजयदुर्ग कॅप्टन, चला आपण लवकर या आता मैदानाच्या आतमध्ये, कारण वेळ खूप कमी आहे आता. या ठिकाणी पुढचा सामना होतोय प्रबळगड विरुद्ध प्रतापगड. प्रबळगड विरुद्ध प्रतापगड. या ठिकाणी बॅट्समन सेफ, अंपायर बॅट्समन सेफ आहे. या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय प्रबळगड विरुद्ध प्रतापगड. दोन्ही संघ नायकांनी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. या ठिकाणी लगेच रायरेश्वर आपले बॅटर्स पाठवायचे. प्रतापगड विरुद्ध प्रबळगड यांच्यात होणारा सामना. मी निलेश दादांना विनंती करतो की या ठिकाणी दादांनी या दोन संघांचा या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायची आहे. कोण कॉल? या ठिकाणी मी राहुलकडे जातोय. राहुल, 2 सामने झालेले आहेत. आजच्या दिवसातला तुमचा प्रतापगडचा तिसरा सामना. 1 जिंकलाय, 1 सामना गमावलाय. तिसरा सामना पुढे येतोय प्रबळगड विरुद्ध. काय स्ट्रॅटर्जी असेल? साधारण किती धावा कराल? आम्ही पहिली मॅच हारलो, इथून पुढच्या सगळ्या मॅच आम्हाला रन रेटने जिंकायचे हेच आमचं हे आहे. आणि मागच्या मॅचमध्ये आमचा स्कोर 2 ओव्हरमध्ये 40 रन होत्या. आमची अपेक्षा होती की 70+ होईल, पण यावेळेस आम्ही नक्कीच 70+ करू. थँक्यू. धन्यवाद राहुल, धन्यवाद माने सर. चला, पुढचा सामना यानंतरचा होणार आहे प्रतापगड विरुद्ध प्रबळगड. चालू सामना रायरेश्वर विरुद्ध विजयदुर्ग. या ठिकाणी अक्षरशः विजयदुर्गनी धावांचा डोंगर उभा केलाय, तो 73 रनांचा. आणि विजयासाठी 73 रनांची गरज आहे. 72 धावा या विजयदुर्गनी केल्या. रायरेश्वर त्याला कसं प्रत्युत्तर देतोय? खरं तर आपण बघताय की प्रेक्षकांची गर्दी ही मोठ्या प्रमाणावर होत चालली आहे. तसा दमदार खेळ या 3 दिवसामध्ये या थेरगावकरांना बघायला मिळालाय. त्याचबरोबर बरेच लाईव्ह प्रेक्षक आपल्याला आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर लवकरच सामना सुरू होतोय. ओव्हर टू यू मधुसूदन सर. धन्यवाद निलेश सर. जाऊयात मैदानावरती. मित्रांनो, आपण बघतोय रायरेश्वर संघाला 73 धावांची गरज आहे. सावल्या मात्र आपण पाहतोय जवळपास मैदानभर दाटले गेलेले आहेत. यानंतर देखील एक सामना आहे. विनंती असेल
जाऊयात. पहिला चेंडू योगेश स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. डावकर त्याचा फलंदाज इथे खाली बसलाय. काय खाली बसून फटका आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. यावेळेस आपण पाहतोय षटकार खेळला गेलाय. 6 धावा. 6 धावा धावबलकावरती आहेत. 73 धाव्यांचा पाठलाग आपण बघतोय. अथर्व इथे आपण पाहतोय उजव्या एसटीच्या खूप बाहेर चेंडू. चेंडू फाईट असेल. 1 धाव मिळेल. 7 धावा धावबलकावरती. योगेश पाठीमागच्या वर्षी देखील सुरेख फलंदाजी केली, स्फोटक फलंदाजी केली. या वर्षी देखील आपण जर बघितलं तर ती सुरुवात अविरतपणे या ठिकाणी सुरू आहे. अंबुजा सिमेंट सारखी विजयाच्या मधली भिंत आहे. इथे तुम्ही शॉर्ट पिच चेंडू टाकाल तर दिवसभर तुम्हाला चेंडू ऑन साइडला जाऊन आणावे लागतील. सुरेख तुम्ही जर बघितलं मित्रांनो चेंडू हरवले जात आहेत. इथे योगेशला पाहण्यासाठी प्रेक्षकांची मित्रांनो खऱ्या अर्थानं गर्दी आहे, आतुरता आहे, उत्सुकता आहे. यावेळेस देखील पॅड वरती चेंडू टाकला गेला होता. फटका मारण्याचा प्रयत्न परंतु फ्लिक करायचं होतं. आपण जर बघितलं ना इथे कलात्मक फटके मारण्याची क्षमता आहे. स्फोटक आहे, सुरेख आहे, लाजवाब, अफलातून. पहावं आणि बस पाहत राहावं एवढे सुंदर फटके आहेत. यावेळेस तिसरा फटका आलाय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. षटकार 6 धावा. तो फटके चेंडू बॅटला जाऊन चिटकला की फटका बसला म्हणून समजा आणि चेंडू सीमारेषेच्या पार जातोय. 19 धावा. यावेळेस आपण पाहतोय ऑफसाईडच्या दिशेला चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार. 4था षटकार येतोय. खेळाडूने मित्रांनो आपण पाहतोय मैदान गाजवून सोडले. काय क्षमता आहे, काय फटके आहेत. टीपीएलचं मित्रांनो जर आपण बघितलं निलेश सरांनी कालच परवा सांगितलं होतं ISPL सारख्या स्पर्धेमध्ये एखादा खेळाडू खऱ्या अर्थाने इथून खेळला तर ही स्पर्धा बनवण्यामध्ये एक मोलाचा वाटा आम्ही समजू. आणि असे खेळाडू इथे फुल टॉस होता. आपण पाहतोय या अगोदरच्या सामन्यामध्ये योगेशने 34 बनवल्या होत्या. हा फटका आला असता तर 31 होत्या. म्हणजे 20-25 शिवाय मित्रांनो इथं चौकार षटकाराची भाषा फक्त त्याची बॅट समजते, योगेश समजतो. 73 धावा ज्यावेळेस बनवल्या जातात ना त्यावेळेस निलेश सर एखाद्या संघाला फार मोठं प्रेशर येतं. कारण तुम्ही बघा मी नेहमी सांगतो हे मैदान तेवढे खेळपट्टी फलंदाजाला अनुकूल नाहीये. तुम्ही विश्वजित सरांचे बॉल बघा सर, योग्य गोलंदाजाने जर चेंडू व्यवस्थित ठेवले ना तर बॅट पर्यंत येत नाहीत. परंतु इथे तुम्ही थोडे भरकटाल तर मैदानाच्या बाहेर जाल. काय सांगाल? खरं तर सर तुम्ही बघितलं ना पहिले 2-3 ग्रुप झाले. आजच्या या डी ग्रुपचे पहिलेच काही सामने झालेत. अक्षरशः इथे धावांचा पाऊस पडलाय. आणि तुम्ही जर बघितलं तर हा सामना खरं पाहिलं ना तर बेस्ट विरुद्ध बेस्ट असा सामना चालू आहे. तुम्ही जर बघितलं तर विजयदुर्गकडे अजिंक्य बाबर होता, प्रथमेश बारणे होता. इकडून जर पाहिलं तुम्ही तर इकडून योगेश चालू झालाय, तर त्याचबरोबर स्वप्नील. म्हणजे बेस्ट विरुद्ध बेस्ट असा सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि आत्तापर्यंतचे TPL मधले पहिल्या 3 दिवसातले म्हणजे तिन्ही ग्रुपपेक्षा सर्वात जास्त सिक्सर या दिवसात झालेली दिसत आहेत. नक्की सर आपण पाहतोय डी ग्रुप आहे आणि खरं सुरेख आपण पाहतो योगेश या ठिकाणी नक्कीच टीच करतोय, शिकवतोय.
तुम्हाला युवराज सिंग माहिती आहे भारतामध्ये मित्रांनो, सचिन नंतर जर हा म्हणजे हिटर, हार्ड हिटर होता, बॅट कशी धरावी ना हे सुद्धा सचिननं शिकवलं होतं मित्रांनो. त्यामुळे शिकण्यासारखं खूप असतं. मी फार महान खेळाडू आहे म्हणत तुम्ही बसलात ना तर आयुष्यामध्ये खूप मोठी इनिंग तुम्ही खेळू शकणार नाही. यावेळेस आपण पाहतोय जमिनी समांतर फटका खेळला गेलाय, थांबवलंय, एक धाव. इथे मित्रांनो मैदान ज्याची वाट बघतोय तो योगेश मैदानावरती आलाय. सुरेख आहे, फटकेबाजी देखील सुरेख आहे. आपण पाहतोय मित्रांनो खऱ्या अर्थानं ज्यावेळेस योगेश खेळतो ना सचिन, त्यावेळेस असं वाटतं की किती सोपं आहे. आपण पाहतो कृष्णा सातपुतेला तुम्ही बघितलंय, कुर्डवाडी सोलापूर जिल्ह्यातील मित्रांनो ग्रामीण भागातील एक मुलगा स्लीपर चप्पलवरती येतो आणि टेनिस क्रिकेटचा देव बनतो. आणि योगायोगाने तो माझा सक्का मावस भाऊ आहे. आमच्या घरामध्ये क्रिकेट आहे, मी देखील जवळपास 16 स्टेट खेळलेलो आहे. त्यामुळे क्रिकेटवरती आमचं प्रेम आहे. आणि हे क्रिकेट मैदानावरती मित्रांनो खऱ्या अर्थानं घेऊन येतं. यावेळेस लोअर फुल टॉस, फटका सुरेख, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार 6 धावा. गणेश गुजर यांच्यातर्फे योगेश यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. परत एकदा इथे पारितोषिक लागली गेली. धाव संख्या 36. यावेळेस आपण पाहतोय जमिनी समांतर फटका, चेंडू सरळ डीप स्क्वेअर लेगला, चौकार, 4 धावा. चेंडूच्या आहे एवढी सुरेख आहे. यावेळेस परत एकदा फटका खेळला गेलाय, काय घडणार आहे. चेंडू बॅक टू बॅक, दुसरा चौकार. घेऊन येईल. 18 चेंडू 29 धावांची गरज. रायरेश्वर, रायरेश्वराचं मंदिर देखील आहे, त्याचा इतिहास आहे रायगडावरचा. इथे आपण जाऊयात. सामन्यावरती मी तुम्हाला घेऊन जाईल. परत एकदा स्वप्नील स्ट्रायकिंग एंडला, गोलंदाज आलाय तो म्हणजे वरदराज. 44 धावा बनल्या गेलेल्या आहेत. या दोघांची फलंदाजी पहा. मला वाटतं इथे काय, इथे नो बॉल, +4, 5 धावा येतील. गरजेचं आहे मित्रांनो. 49 धावा 12 चेंडू मध्ये आलेत. 12 चेंडू मध्ये रायरेश्वर संघ किती बनवतोय? 49. बनवायचे किती? 73. इथे आणखी 24 धावांची गरज आहे. इथे पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता मित्रांनो मैदानावरती होतीये. अनेक स्फोटक असतात खेळाडू, जर आपण बघितलं तर एक कौशल्य आहे आणि प्रचंड फॉर्म मध्ये, इन फॉर्म आपल्याला खऱ्या अर्थाने योगेश पाहायला मिळतोय. राईट मुहूर्त विकेट पंचांना पार केले. इथे काय लोअर फुलटॉस चेंडू होता, ऑन साइडच्या दिशेने खेळलाय. चेंडू उचलला जाईल, फेकला जाईल, त्या दरम्यान एक धाव मिळेल.
एका धाव्याने 50 धावा पूर्ण होत आहेत मित्रांनो. 14 चेंडू मध्ये 50 धावा. ज्या 14 चेंडू मध्ये पहिलं अर्धशतक ज्या योगेशनं बनवलं होतं, आता संघाच्या 50 आहेत. तो वैयक्तिक किती वरती खेळतोय तर 9 चेंडू 38 धावा. म्हणजे 2 षटकार जरी खेळले तर परत मित्रांनो आपण पाहतोय इथे त्याची स्वतःची 50 होईल, 50 होतील. परत अर्धशतक वेगवान, स्वतःच रेकॉर्ड या ठिकाणी मोडलं जाणार का? नवीन रेकॉर्ड इथे बनवलं जाणार का? 9 चेंडू 38 वैयक्तिक धावसंख्या बनवली आहे. संघाची धावसंख्या 14 चेंडू 50 धावा. विजयाचं समीकरण 16 चेंडू 23 आहे. TPL 2025 प्रोफेशनल सामने मित्रांनो ज्या पद्धतीचे असतात त्या प्रकारची फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, नियोजन, आयोजन आपल्याला खऱ्या अर्थाने TPL मध्ये पाहायला मिळते. यावेळेस मिसाईम फटका, चेंडू हवेत, झेल टिपला गेलाय. योगेशची खेळी या ठिकाणी संपू शकते. वरती धावत चला. चला थोडं फास्ट खेळत राहा. यानंतरचा सामना आजच आपण खेळणार आहोत. विनंती आहे, जवळपास 5:25 होत आहेत. 10 म्हणजे यानंतर देखील सामना एक आहे. यावेळेस आपण पाहतोय बॅटच्या हलकीची कडा लागून चेंडू शरीरावरती जाऊन आदळतोय. धाव बिंदर का? एक धाव इथे फेकी केली आहे, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धाव्याने धाव फलकावरती वाढ 51. नक्कीच आपली खेळी या ठिकाणी पूर्ण करून बाहेर येताना योगेश पाहायला मिळतोय. प्रेक्षकांच्या गळातील ताईत बनतोय. तुम्ही पहा, सचिनचं एक फार सुंदर वाक्य आहे. तुम्ही कुठल्या जातीत, कुठल्या धर्मात, तुम्ही ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये, तुम्ही गोरे आहात का काळे आहात हे पाहिलं जात नाही. तुमच्यामध्ये काय आहे, कौशल्य आहे का? आणि क्रिकेट हा एवढाही अवघड गेम नाही. तो काय हवेत खेळला जात नाही, तो जमिनीवर खेळला जातो. यावेळेस आपण पाहतोय लेग ग्लान्स केला गेलाय. चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेगला अडवला जाईल. 2 धावा मिळत आहेत. फार कमी खेळाडू असतात की जे असे कलात्मक फटके खेळतात. तुम्हाला लेदर मध्ये असे फटके पाहायला मिळतात, परंतु टेनिस मध्ये आपण पाहतोय हिटिंग वरती जास्त भर दिला जातो. फार कमी खेळाडू आहेत जे टायमिंगचा वापर करतात, कारण हा चेंडू कमी वजनाचा असतो, त्यामुळे ताकद लावावी लागते. लेदर जवळपास 155 ते 165 ग्रॅम असतो. यावेळेस फटका खेळला आहे. चेंडू मात्र आपण पाहतोय मिड विकेटला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? इथे काय? तिसऱ्या पंचांकडे आलोय. संजय सर असतील. संजय, महाभारतामध्ये देखील एक संजय होते. मैदानावरती काय घडतंय रणांगणावरती धृतराष्ट्राला ते बसून सांगायचे. इथं आपल्या जवळ संजय आहेत, तिसरे पंच आहेत, इथे नक्कीच ते सांगतील. योगेश, तुम्ही आतमध्ये एकतर जाऊ नका, विनंती आहे. सीमारेषा क्रॉस करू नका. पंच सांगतील. धावफलकावरती 53 धाव आहेत. एक फलंदाज बाद आहे. आपण बघतो मैदानावरती नेहमी बॅट आणि पाणी जात नाही, मेसेज गेलेला असतो, एक भला मोठा संदेश असतो. सूत्रांच्या माहितीनुसार नक्की निलेश सर, आपल्या बातम्या जर तुम्ही बघितल्या ना तर अनेक जे काय आहे सूत्रांच्या माहितीनुसार एक वाक्य असतं, कारण नावं डिक्लेअर केली जात नाहीत. माहिती कोणाकडून आली आहे, काय आहे, संदर्भ दिला जात नाही. तुम्ही पुस्तकं जर वाचत असाल ना तर खाली संदर्भ ग्रंथ लिहिलेले असतात की तुम्ही हा संदर्भ कुठला आहे, या पुस्तकामध्ये काय आहे. इथे धाव फलकावर 53 सर, मी नक्कीच धाव 53 53. हा रिव्ह्यू आहे, रिव्ह्यू बद्दल बोलताय का? ते पाहतायत काय सर? इथे दिसत नाही. जो ऑन फील्ड डिसिजन असेल तो तुम्ही द्या. इथे सेफ आहे, इथे फलंदाज सेफ आहे. अगदी बरोबर आहे. जर इथे दिसत नसेल, पंचांकडे नसेल, तर ऑन फील्ड पंचांचा जो निर्णय आहे तो आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला वाटत असेल अरे बापरे हा आउट होता, आमच्यावर अन्याय झाला काय.
परंतु असं होत नाही. पंचांची नजर असते, त्यांना वाटलं ना, वाटल्यानंतर ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी येतात. आणि क्रिकेटमध्ये तुम्ही जेवढ्या लाईन पाहता ना, तर लाईन वरती बॅट असेल तर आउट असतो, लाईन वरती बॉल पडला नो बॉल असतो, लाईन वरती पाय पडला तर त्या ठिकाणी आपण पाहतो नो बॉल आहे. लाईनच्या आतमध्ये यावं लागतं. इथे मिस टाइम फटका, चेंडू हवे, झेल टिपला जाईल, फलंदाज बाद. चला नेक्स्ट बघा. धन्यवाद. 55 धावा, 2 गडी बाद. चला लवकर बाहेर या. जो फलंदाज बाद झालाय आपण लवकर या, थोडं फास्ट खेळत राहा विनंती आहे. कारण इथून पुढे एक सामना आहे. हा सामना संपल्यानंतर, तो सामना सुरू झाल्यानंतर 40 मिनिटं विनंती आहे. 5:15 पर्यंत काल देखील आपण होतो, परंतु आज कारण दुसऱ्या इनिंगला बॅड लाईटचं अपील चालणार पण नाहीये. त्यांना चेंडू व्यवस्थित दिसणं फार गरजेचं आहे. इथे आपण जाऊयात. लोअर फुलटॉस चेंडू, फटका खेळलाय, चेंडू हवे, झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. इथे तुम्हाला झेल टिपावे लागतील. तुम्ही झेल सोडल्यानंतर सामने सोडावे लागतात. आणि मित्रांनो उदाहरण आहेत, तुम्हाला स्पर्धा सोडावी लागते, वर्ल्ड कप सोडावे लागतात. समीकरणाकडे घेऊन जाईल. 10 चेंडू 17 धावा, 10-17, 10 चेंडू 17 धावांची गरज आहे. चला काय 56, 56, 53 वरती 2 काढल्या, 55. रिव्ह्यू ज्यावेळेस चालू होता त्यावेळेस 56 धावा आहेत. 56. यावेळेस काय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या दिशेने, जमिनी समांतर फटका, 4 धावा. या ठिकाणी अमित गुजर यांनी 6 जर मारला तर त्यांच्यासाठी 5,000चं पारितोषिक विक्रम बारणे यांच्याकडनं आहे. एका षटकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आलं. यावेळेस परत एकदा जमिनी समांतर फटका एक्स्ट्रा कव्हर दिशेने. काय इथे चुका चुका आणि फक्त चुका पाहायला मिळत आहेत. चौसष्ट धावा, समीकरण 8 चेंडू 9 धावा. बॉल टू रन खऱ्या अर्थानं सामना मित्रांनो येऊन थांबलाय. 73 धावांची गरज होती. रायरेश्वर काय स्फोटक फलंदाजी आहे, सुरेख. इथे मात्र पॅडल सुद्धा फटका खेळायचा होता, चेंडू शरीरावरती जाऊन आदळतोय. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ. 65 धावा, 7 चेंडू 8 धावा. अमित गुजर यांनी जर षटकार ठोकला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे फुलटॉस फटका खेळला गेलाय आणि आपण पाहतोय काय आहे तर चेंडू इथे मला वाटतं 1 बाउन्स आणि काय लाईन 4 आहे. आणि ते एक करेक्शन आहे बरं का, ते ऐकण्यात थोडीशी गडबड झालेली आहे. 3 6 ला आहेत ते 5,000. रायरेश्वर विरोधामध्ये विजय दुर्ग. 6 चेंडू 4, 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. आपण बघतोय चला इथे थोडस फास्ट करा, अजून एक सामना बाकी आहे. सगळ्यांना विनंती आहे. 4, 6 चेंडू मध्ये 4 धावांची गरज.
यावेळेस पुढे सर दोन फटका खेळलेला आहे. आपण पाहतोय नकार दिला गेलाय. काय घडणार? डायरेक्ट थ्रो. इथे फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद होतो. फलंदाज जो बाद झालाय, विनंती आहे कारण लवकरात आपल्याकडे- लवकर हा सामना संपून घ्यायचा आहे. अजून एक सामना आहे. समालोचक विनंती करतात त्याला मान द्या. जवळ मित्रांनो 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. राईट आर्म मुहूर्त विकेट. इथे काय घडणार आहे? फटका सुरेख MS धोनी स्टाईल मध्ये मित्रांनो हा सामना रायरेश्वर संघ संपवतोय.